So in front of your screen, you are having the purely resistive AC circuit. As you can see in this AC circuit, this is the power source, AC power source, which I am encircling. This is the resistive load. हा लोड आहे जो की एक रेजिस्टर आहे. So current is given from this source to the load. So current is flowing like this. See, I am drawing here. The current is flowing in this manner. Okay, in this way. So we know that your AC power P is equal to, power is given by voltage multiplied by current. Means it has voltage also, it has current also. We know that. So voltage is drawn by this sine wave, correct? And the current is drawn by using second sine wave. So it is very simple to understand that this is voltage, then this is the current. So this is the case in purely resistive AC circuit. कारण ह्याच्यात फक्त resistor आहे. Correct? Now this voltage is given by V is equal to Vm sin omega t. Omega is 2 pi. जी केलं झालं की आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आपण त्याला परत असं लिहू शकतो Vm into sin 2 pi ft. So this is the formula for V, and formula for I is equal to Im sin omega t, where omega is equal to where omega is equal to 2 pi ft. So this is the case for voltages and current. म्हणजे कुठलीही साइन वेव्ह मॅथमॅटिकली रिप्रेझेंट अशीच करतात, हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. व्होल्टेजची जी वेव्ह आहे Vm sin ओमेगा टी आणि करंटची जी वेव्ह आहे ती Im sin ओमेगा टी. आता काल आपण जे शिकलो होतो लीडिंग आणि लॅगिंग, बरोबर, की करंट किंवा दोन वेव्ह असतील, दोन वेव्ह पैकी एक वेव्ह जर आधी स्टार्ट होत असेल तर ती लीडिंग म्हणतो आपण, आणि एखादी वेव्ह जर ती नंतर स्टार्ट होत असेल तर आपण तिला लॅगिंग वेव्ह असतो. पण इथं जर तुम्ही बघितलं बघा, इथे जर तुम्ही क्लिअरली चेक केलं तर व्ही आणि आय झूम इन करतो, व्ही आणि आय बघा, व्ही आणि आय एकाच पॉइंटला स्टार्ट होतं इथे, बरोबर, आणि इथे परत त्यांचं 180 डिग्री आहे आणि इथे परत त्या दोन्ही वेव्ह एंड होत आहेत. जर तुम्ही मी हायलाइट केलेले जर कलर्स बघितले तर तुम्हाला इथे समजेल, बरोबर. सो यू कॅन से दॅट this voltage and current both are in phase. जे कालच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलं बघा, लीडिंग, लॅगिंग, इन फेज, आउट फेज. तर ह्या दोन्ही वेव्स काय आहे, इन फेज. या दोन्ही पण वेव्स आहे इन फेज. मग याला करंटचा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. करंटचा फॉर्म्युला काय येईल इथे, I is equal to V अपॉन R. कारण की सर्किटच जर रेजिस्टिव्ह आहे तर इथे फक्त रेजिस्टन्स आहे, म्हणून I is equal to V अपॉन R.
हा त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे, बरोबर. आणि व्होल्टेज आणि करंट इन फेज असल्यामुळे त्याला पुढे फाय ही जी आपली टर्म होती प्लस फाय, कालचं जर लेक्चर तुम्हाला क्लिअरली आठवत असेल तर ही जी फायची टर्म जी आहे, अँगल फेज अँगल किती आहे दोघांमध्ये 0 आहे, त्याच्यामुळे फायची व्हॅल्यू 0 येईल. त्याच्यामुळे ह्या दोन टर्म्स ज्या आहेत त्या तिथे येणार नाही, ह्या दोन टर्म्स तिथे येणार नाही. म्हणून त्याचा जो फेजर डायग्राम आहे, फेजर डायग्राम आपण काल ड्रॉ केला होता, गोल सर्कल होता बघा, त्याच्यात हे जे काही परपेंडिक्युलर्स आपण इकडे ड्रॉ करत होतो, फेजर डायग्राम ज्या काय आपण ड्रॉ केल्या त्या फेजर डायग्राम ज्या आहेत त्या याच्यासाठी कसं येईल ते फेजर डायग्राम, फेजर डायग्राम येणार त्याच्यासाठी अशी. आणि इथेच परत व्ही आणि आय चा फेजर डायग्राम सिंगल येईल बघा. कालची डायग्राम परत मी शेअर करून दाखवतो एकदा तुम्हाला, फेजर डायग्राम. फेजर डायग्रामची मला कालची नोट्स सापडत नाही जे दाखवलं ते, ठीक आहे. सो फेजर डायग्राम जी आहे ती काल आपण अशी ड्रॉ केली होती. ही तुमची साइन वेव्ह होती, ही तुमची फेजर डायग्राम होती. बाजूला असा एक सर्कल होता, बरोबर. इथे आपण टँजेन्शियल लाईन्स अशा ड्रॉ केल्या होत्या, बरोबर. इथे 30 डिग्री साठी एक लाईन होती, 60 डिग्री, 90 डिग्री, 120, 150, 180 आणि ह्याच्या परपेंडिक्युलर होते अशा ड्रॉ केल्या होत्या कालच्या लेक्चर मध्ये, आठवत असेल, बरोबर. सो ही एक लाईन होती, 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 करेक्ट. सो याला फेजर डायग्राम म्हणत होतो आपण काल, बरोबर. तर इथे आय आणि व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही काय एकाच फेज मध्ये आहे, त्याच्यामुळे दोघांची जी फेज लाईन आहे ती ही सिंगल अशीच येणार, जी इथे आता मी हायलाइट केली डबल एरो बघा. सो दिस सेम फेजर डायग्राम विल बी देअर फॉर द voltage and current, and the impedance Z is given by as this circuit is purely resistive, so this impedance will be again, impedance का formula होता jx, jx. पण इथे रिएक्टन्स आहे का, रेजिस्टन्सच आहे फक्त, कॅपॅसिटर आणि इंडक्टर नाहीये. सो द व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी 0 हियर, सो Z will be equal to only R and with J value of 0. Okay, so you can say in angular form also Z was given by R at an angle of, say, phi होता ना,
इथे अँगल काय 0 डिग्री ओहम, 0 डिग्री ओहम, कारण की इथे एक्स ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे अँगल कसा काढतो आपण, tan इनवर्स ऑफ x अपॉन r. इकडे फॉर्म्युल्यात लिहिलंय बघा, phi इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x अपॉन r. हा जो z इक्वल टू इम्पिडन्स ऑफ z अँगल phi. So similarly you can say that r is equal to angle 0, z is equal to r angle 0. So for purely resistive circuit, all these things need to be considered. Okay. So this is your impedance. This is your impedance. So we have studied the purely resistive circuit. In purely resistive circuit, first of all, we have studied this circuit diagram. See this circuit diagram. For this circuit diagram, these are the waveform, current and voltage, correct? Then we have seen the formulas of current and voltage, that is V is equal to Vm sin omega t, and that Vm sin omega t is nothing but Vm sin 2 pi ft. I is equal to Im sin omega t, whereas Im sin 2 pi ft is the same. Okay, but as both current and voltages are in phase, both voltages and current are in phase, you can say that there is phase difference of 0 degree. मग आता हा जो फेजर डायग्राम आपण जी ड्रॉ केली होती त्याच्यानुसार जर दोन्ही पण वेव्ह इन फेज असेल तर त्याची फेजर डायग्राम अशा पद्धतीने, जी इथे मी हायलाइट केली बघा, इथे जे हायलाइटेड आहे ते फेजर डायग्राम अशा पद्धतीने व्होल्टेज आणि करंटची. बघा दोन एरोज का दाखवले, कारण की व्होल्टेजची अँप्लिट्यूड जास्त आहे बघा, इथे व्होल्टेजची अँप्लिट्यूड जास्त आहे, करंटची अँप्लिट्यूड कमी आहे. सो व्होल्टेज हॅव्हिंग more magnitude and current having less magnitude. So impedance Z is equal to R plus JX, R plus J 0, because capacitance and inductance is not present, so X value will be 0. So R is equal to Z is equal to R plus J 0, and Z, one more formula is there, Z is equal to R angle of phi, but phi is nothing but tan inverse of this. Phi is nothing but tan inverse of minus tan inverse of x upon r. X is 0, so tan inverse of 0 is 0. So Z is equal to R angle of 0. So this is purely resistive circuit. So I hope it is clear. And in next lecture we'll see the purely inductive circuit and purely capacitive circuit. So the same lecture will be conducted in next week, so that we can complete this unit number 2 also, that is our 5th unit. Okay, is there any doubt, students? Is there any doubt? Abhijit, योगेश, चिन्मय, सौरभ, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? ते तुम्हाला परत लेक्चरवर शेअर करणार आहे. याच्यात काही डाऊट आहे? डाऊट आहे का? अच्छा, ठीक आहे. मग प्रॅक्टिकल आहे तुमचं नेक्स्ट, त्या प्रॅक्टिकलला तुम्ही जाऊ शकता.